ओम शांती. 6 ऑगस्ट 1972 ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वृत्ती चंचल होण्याचे कारण, व्रतमध्ये हलकेपणा. बापदादा म्हणतात, जसे अग्नीमध्ये कोणतीही वस्तू टाकली की त्या वस्तूचे रूप, रंग, कर्तव्य बदलून जाते. मग ते पहिलेसारखं राहत नाही, नेहमीसाठी बदलून जाते. असाच आपल्यामध्ये पण परिवर्तन करायचं आहे. दृढ संकल्प असायला पाहिजे की मला परिवर्तित होऊन जायचेच आहे. या दृढ संकल्पाच्या लगनची अग्नी इतकी तेज पाहिजे की सगळ्या कमी कमजोऱ्या भस्म झाल्या पाहिजेत. जर आग तेज नसेल तर परिवर्तन होणार नाही, आणि तेज नसेल तर पहिलं रूपही राहत नाही आणि परिवर्तनवालेही रूप राहत नाही. मध्येच कुठेतरी अर्ध अधुरं राहते. म्हणून श्रेष्ठ संकल्पाची अग्नी खूप तेज प्रज्वलित करायची. यालाच तीव्र पुरुषार्थ म्हणतात. जर बाप अविनाशी आहे, प्राप्त्याही अविनाशी आहेत, मग अविनाशी प्राप्तीद्वारा जी आपली स्टेज बनवायची आहे ती पण अविनाशीच असायला पाहिजे. शुभवृत्ती म्हणजे मी मास्टर सर्वशक्तिमान आहे, ज्ञानस्वरूप आहे, शक्तिशाली आहे. नेहमी वृत्तीला चेक करायचे. वृत्तीला श्रेष्ठ बनवण्यासाठी प्रवृत्तीमध्ये राहत असतानाही कोणते साधन घ्यायचे आहे. वृत्ती चंचल व साधारण होण्याचं कारण हेच आहे की जे पहिलं व्रत घेतलं होतं, जी पहिली प्रतिज्ञा केली होती, ते व्रत भंग होते. प्रतिज्ञा विसरतात. व्रत कोणतं होतं? मन, वाणी, कर्म यामध्ये पवित्र राहू, हे पहिलं व्रत होतं. आणि दुसरं व्रत, एक बाप दुसरा नाही कोणी, हे व्रत सगळ्यांनीच घेतलं आहे. पण काही मध्ये सोडून देतात. भक्तिमार्गामध्येही व्रत घेतल्यावर खंडन करत नाही. त्यांच्यातही भावना असते की मरेपर्यंत व्रत राहिलं पाहिजे. व्रत नेहमी कायम पाहिजे. भक्त लोकही प्राण गेले तरी व्रत सोडत नाहीत. म्हणून बापदादा म्हणतात, मुलांनी पण जे व्रत घेतले आहे, धारण केले आहे, ते नेहमी स्मृतीमध्ये ठेवायचे आहे. स्मृती असल्याने वृत्ती चंचल होणार नाही. वृत्ती चंचल झाली नाही तर प्रवृत्ती वा परिस्थिती वा प्रकृतीच्या विघ्नांच्या वश होणार नाही. प्रकृतीला दासी, परिस्थितीला स्वस्थिती आणि प्रवृत्तीला शुद्ध प्रवृत्तीचं उदाहरण बनवून दाखवता येईल. व्रत हलके केल्यामुळेच, व्रतकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मन चंचल होते. स्वतःला कंगन पहिले बांधायचं आहे, दृढताचे कंगन.
तेव्हाच दुसऱ्यांना हे कंगन बांधता येईल. राखीमध्ये पवित्र राहण्याचे कंगन बांधले जाते. मनसामध्येही जर अपवित्रता आली तर पूर्ण व्रत म्हणता येणार नाही. काहींना संकल्प येतो आपल्या भाग्यातच नाही, पण भाग्य बनवणारे तर मुलंच आहेत ना. आपले भाग्य आपल्या हातात आहे. आता जी मुलं बनलीत ते सगळे महात्माए जे आतापर्यंत दुनियेमध्ये जे महात्माए होते त्यांना महात्मा म्हणतात. ते तर प्रजेपेक्षाही कमी आहेत. स्वर्गाचे अधिकारी तर ते बनत नाही. बापदादा म्हणतात, तुमच्या प्रजेचीही जी प्रजा असेल ते स्वर्गवासी तर असतीलच ना. स्वर्गाच्या सुखाचा अनुभव तर करतीलच ना. ते महात्मा तर स्वर्गातही येणार नाहीत. बापदादा म्हणतात, मुलांचा एक एक बोल इतका शक्तिशाली असायला पाहिजे की अनुभवी मूर्त बनून बोलत राहिले पाहिजे. बोलता बोलताच त्यांना अनुभव होत गेला पाहिजे. मुलं मास्टर सर्वशक्तिमान आहेत. कोणालाही पहिला पाठ सांगताना सांगतात, आप आत्मा हो. बोलतानाच अनुभव झाला पाहिजे की मी आत्मा आहे. जे अन्य लोक करू शकत नाही तेच मुलं करू शकतात. ही विशेषता प्रॅक्टिकलमध्ये दिसली पाहिजे. प्रवृत्तीमध्ये राहत असताना कमळाच्या फुलाप्रमाणे राहू हे व्रत घेतले आहे. जो कमळाच्या फुलाप्रमाणे असेल तो परिस्थितींच्या वश होऊ शकत नाही. तो नेहमीच न्यारा आणि प्यारा असेल. जर श्रेष्ठ वृत्तीमध्ये स्थित राहिले तर कोणतेच वायुमंडल व्हायब्रेशन हलचलमध्ये आणू शकणार नाही. वृत्तीनेच वायुमंडल बनते. जर वृत्ती श्रेष्ठ असेल तर वृत्तीच्या आधाराने वायुमंडल शुद्ध बनेल. यासाठी बाबांशी केलेले व्रत आपल्या बुद्धीमध्ये पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचे आहे. बाबांशी कोणकोणत्या प्रतिज्ञा केल्या, कोणते व्रत घेतले, मग व्रत रिफ्रेश राहील, स्मृतीमध्ये राहील. आणि जितके स्मृतीमध्ये राहील तितकीच समर्थी राहील. हिम्मत ठेवल्याने मदत आपोस मिळते. पहिले हिम्मते बच्चे, मग मददे बाप. हिम्मत धारण केल्याने 1 गुणा हिम्मत मुलांची आणि 100 पटीने मदत बाबा करतात. जो करेल त्याला मिळेल. हिम्मत ठेवणे म्हणजेच करणे. असे नाही की बाबा मदत करेल. बाबा नेहमी मदतगार आहे. निश्चय बुद्धी विजयंती असे नेहमी स्मृतीमध्ये ठेवल्याने प्रत्येक पाऊल उचलताना विजय गळ्यामध्ये हार बनून पडेल. नेहमी स्मृतीमध्ये ठेवून पाऊल उचलायचे आहे. तेव्हाच सिद्धी स्वरूप होता येईल.
ओम शांती.